भरधाव कारची दाम्पत्याला धडक, दोघांचा जागीच मृत्यू, दोघेजण जखमी. मुरगुड निपाणी मार्गावरील खडकेवाडा पुलावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव कारने रस्त्यावरून जात असलेल्या पती पत्नीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती आणि कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खडकेवाडा येथील बाळासो बाबालाल तहसीलदार वय 65 आणि त्यांची पत्नी सुगराबी तहसीलदार वय 58 हे मोहरमचा कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा आपल्या शेतातील घराकडे जात होते. यावेळी मुरगुड निपाणी मार्गावरील खडकेवाडा पुलावरून निपाणीकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बाळासो तहसीलदार हे जवळपास 20 फूट दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर कारचा ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले. या अपघातात कार चालक वासिम मोहम्मद सोलापुरे वय 45 राहणार निपाणी यांचाही जागीच मृत्यू झाला. तर बाळासो तहसीलदार यांची पत्नी सुगराबी तहसीलदार आणि कारमधील अमीर आझम गवंडी वय 40 राहणार निपाणी हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पाटील अप्पा पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. खडकेवाडा पुलावरील हा अपघात अतिवेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेत 2 जणांचा जीव गेला असून परिसरात शोककळा पसरली आहे.